नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच सिरियस व्हिडिओ होणार आहे. खूपच इम्पॉर्टंट, खूपच एक धक्कादायक बातमी मी तुमच्यासोबत पोहोचवणार आहे. ठीक आहे, व्हिडिओला बघितल्यानंतर नेक्स्ट 3 ते 4 महिन्यांसाठी तुम्हाला सतर्क व्हायचंय, सावधान व्हायचंय. ठीक आहे, अशा पद्धतीच्या गोष्टी तुमच्या सोबत पण घडू शकतात. ठीक आहे, पूर्ण व्हिडिओला बघा आणि प्रत्येक गोष्टीचं मी तुम्हाला प्रूफ दाखवणार आहे. नंतर तुम्हाला समजेल प्रत्येक बातमी. ठीक आहे, त्यामुळे शांततेने ऐका आणि एक नम्र विनंती आहे, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकतात. प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो, त्याला 1500 रुपीजचं Amazon व्हाउचर जातं. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. सबस्क्राईब करायला पैसे नाही लागत, फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करायचंय. ठीक आहे, आणि तुमच्याशी असाच कनेक्टेड असेल मी जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन होत नाही तोपर्यंत. ठीक आहे, आणि प्रत्येक पोराशी मी व्हॉट्सअपवरती बोलतो. ठीक आहे, प्रत्येक पोराला व्हॉट्सअपवरती मी मदत करतोय, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. ठीक आहे, इम्पॉर्टंट नोट्स, टॉपर्स नोट्स सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती येत आहे. आता बोलूया आपण बातमीकडे. ठीक आहे, खूप महत्वाची बातमी आहे, पण त्याआधी एक छोटीशी सूचना. मला माहिती आहे या प्रसंगी तुम्ही पूर्ण सिलेबस स्वतःहून अभ्यास करून, स्वतःहून सगळे क्वेश्चन प्रॅक्टिस करून, स्वतःहून सगळे PYQs करून, एवढ्या सगळ्या गोष्टी या प्रसंगी पॉसिबल नाही आहेत बाळांनो आता. ठीक आहे, त्यासाठीच आम्ही महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट लॉन्च केलेला आहे. तेवढा क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट जरी केला तरी तुमच्या सीईटी मध्ये खूप चांगले पर्सेंटाईल येतील बाळांनो. ठीक आहे, कारण प्रत्येक कॉन्सेप्ट, न्यूमेरिकल, PYQs प्रत्येक गोष्ट कव्हर केलेली आहे. आता तुम्ही स्वतःहून प्रत्येक गोष्ट सॉल्व्ह करायला जाणार, खूप टाइम जाणार बाळांनो. फक्त तुम्हाला व्हिडिओ लेक्चर लावायचे, इम्पॉर्टंट पॉईंट नोट डाऊन करायचे, जे पण शिक्षक शिकवताय तेवढं करत जा. ठीक आहे, आणि मॅक्झिमम सिमिलर टाईप प्रश्न तुम्हाला सीईटी सेल मध्ये क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्टचेच भेटतील. ठीक आहे, कारण आम्ही तेच प्रश्न प्रॅक्टिस करून घेतले तुमच्याकडून, जे सतत सीईटी सेल विचारत असते. ठीक आहे, म्हणून नक्कीच तुम्ही एनरोल करू शकतात. जर ते प्रश्न तुम्ही प्रॅक्टिस केले तर तुम्ही सीईटी मध्ये प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. ठीक आहे, नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. मी गॅरंटी देतो, जर तुम्ही तेवढं व्यवस्थित केलं ना, 99% कुठे गेले नाही बाळांनो तुमचे. ठीक आहे, आता वळूया महत्वाच्या बातमीकडे. इथं तुम्हाला बातमी पेस्ट झालेली दिसेल, मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट वाचून एक्सप्लेन करून दाखवतो. ठीक आहे, सीईटी सेल महाराष्ट्र, विद्यार्थ्यांची माहिती उघड झालीच कशी, परीक्षार्थींची गोपनीय माहिती सुरक्षित नसल्याचा दावा. ठीक आहे, जी पण तुमची इन्फॉर्मेशन आहे ती लीक होते. ठीक आहे, पुढे पुढे ऐका मी काय काय म्हणतोय. ठीक आहे, एवढीच बातमी नाही, खूप भयंकर गोष्टी झालेल्या आहेत, मी तुम्हाला त्या सांगणार आहे, म्हणून प्लीज पूर्ण बघा. महाराष्ट्र सीईटी एक्झाम 2025 आता विविध अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी नोंदणी केलेल्या 15 लाख विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी याबाबत काळजी व्यक्त करत सीईटी कक्षाला टीकेचे लक्ष्य केले आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष हा सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने आमच्या मुलांची माहिती सुरक्षित असेल असे आम्ही गृहीत धरून चाललो होतो. पण सीईटी कक्षाकडे गोपनीय असलेल्या या माहिती नेमकी कोणाच्या कृपेने पाय फुटले असा प्रश्न अमर सोलंकी या बोरवली येथील पालकाने विचारला आहे. तुमची जी माहिती आहे बाळांनो, तुमचं नाव, ईमेल ID, तुमचे मोबाईल नंबर, तुमचे कॅटेगरी वगैरे, या सगळ्या गोष्टी लीक करण्यात आलेल्या आहेत. आता ही माहिती लीक कोणी केली याबाबत गव्हर्नमेंट त्याच्यावरती ऍक्शन घेते. ठीक आहे, पण पुढे काय म्हटलंय, ही तर फक्त ही ट्रेलर आहे बाळांनो. आता पुढे बघा काय झालेलं आहे. रोहन टिल्लू, मुंबई, राज्यातील सीईटी परीक्षांमध्ये पर्सेंटाईल वाढून देतो असे बोगस फोन विद्यार्थ्यांना आल्याचे प्रकरणी आता पालक आक्रमक झाले आहेत. तुमची पर्सेंटाईल वाढून देतो आम्ही असे तुम्हाला कॉल्स येतील. आता बरेच फेक कॉल्स तुम्हाला येणार आहेत. ठीक आहे, या फेक कॉल्सला तुम्हाला अवॉइड करायचंय. ठीक आहे, बरेच जण सांगतील तुम्हाला आम्ही तुमचे पर्सेंटाईल वाढून देऊ, सीईटी मध्ये तुमचे 40 पर्सेंटाईल असतील तरी आम्ही तुमच्या 90 पर्सेंटाईल करून देऊ, असे भरपूर कॉल तुम्हाला येणार आहेत. या कॉल्सच्या मागे बळी पडू नका. ठीक आहे बाळांनो, पालक खूप भोळे असतात रे. ठीक आहे, कारण मी माझ्यावरनं सांगतो, माझे पालक शेतकरी आहेत. ठीक आहे, त्यांना या गोष्टींचं ज्ञान नाहीये. जर त्यांना कोणी कॉल केला, त्यांना कोणी समजवलं व्यवस्थित, तर ते ऐकून जातील. ठीक आहे, त्यांना जर सांगितलं कोणी की तुमच्या मुलाचे पर्सेंटाईल आम्ही वाढवून देऊ, असं करू तसं करू, त्यांना काय वाटतं, आपल्या मुलाचं चांगलं व्हावं म्हणून ते करून टाकतात. पण तुम्हाला यावेळी सतर्क व्हावं लागेल, सावधान व्हावं लागेल. तुम्ही आत्ताची पिढी आहे बाळांनो, तुम्हाला माहिती आहे फोन कॉल्सद्वारे किती स्कॅम झालेले आहेत भारतात. ठीक आहे, या गोष्टीसाठी तुम्ही बळी पडू नका. तुम्हाला कॉल्स येतील, मला माहिती आहे. आत्ताच नाही बाळांनो, पुढे खूप. आता आम्ही वेडे आहेत का बाळांनो? एवढे क्रॅश कोर्स आम्ही बनवतो, एवढे मॉक टेस्ट बनवतो तुमच्या प्रॅक्टिससाठी, आम्ही वेडे आहेत का? है ना, आम्ही पण त्या स्कॅमर कडून तुमचे पर्सेंटाईल वाढून देऊ? आम्ही वेळ नाही लागलं ना आम्हाला एवढे सगळे क्रॅश कोर्स बनवून, एवढ्या IITN टीचर्सला हायर करून तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी सोप्या करणं. बाळांना थोडी गोष्ट समजा. ठीक आहे, तुम्हालाच ही गोष्ट समजावी लागेल. पॅरेंट्सला खूप जास्त गोष्टींचं ज्ञान नसतं या गोष्टींबाबत. ठीक आहे, जे सिटीमध्ये राहतात पॅरेंट्स, त्यांना ते असतात अवेअर या सगळ्या गोष्टींसाठी, पण जे खेडेगावात राहतात त्यांना नाही अवेअरनेस राहत बाळांनो एवढी. ठीक आहे, या गोष्टीला समजा. पुढे बघा काय म्हटलंय.
परीक्षा कक्षाकडे सीईटी कक्ष दिलेला डेटा गोपनीय असणे अपेक्षित असते, मात्र ही माहिती या बोगस फोन करणाऱ्यांच्या हाती कशी लागली? विद्यार्थ्यांची माहिती सीईटी कक्षाकडे सुरक्षित नाही का, असे प्रश्न पालक विचारतायत। आता हा इन्फॉर्मेशन, हा डेटा कुठून लीक झाला हे पॅरेंट्स सीईटी सेलला विचारताय। ठीक आहे, सीईटी सेल कडून अजून काही उत्तर याचं आलेलं नाही। पुढे बघा काय म्हटलंय। अभियांत्रिक आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या सामायिक प्रवेशांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेतल्या जाणारे एमएसटी सीईटी परीक्षेत पर्सेंटाइल वाढवून देतो असा दावा करणारे फोन अनेक विद्यार्थ्यांना आले आहेत। ठीक आहे, या प्रकरणी दिल्ली येथून 4 अटक करण्यात आली, 4 लोकांना अटक केली गेली। ठीक आहे, यात बीटेक करणाऱ्या 2 विद्यार्थ्यांचा समावेश होता, वाटलंच होतं। ठीक आहे, या 4 टोळीने प्रवेश परीक्षांसाठी बसलेल्या सुमारे 75 विद्यार्थ्यांशी संपर्क साधत पसंतीच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी पर्सेंटाइल वाढवून देतो असा दावा केला होता। त्यासाठी 15 ते 20 लाख रुपयांची मागणी करण्यात आलेली होती। बापरे बापरे बापरे। बघा, इथून 2 गोष्टी तुम्हाला समजताय। पहिली गोष्ट, बीटेक करणारे विद्यार्थी होते बाळांनो ते। बघा बाळांनो, हे तर काहीच नाही। ठीक आहे, जशी तुमची एमएसटी सीईटीची परीक्षा होईल ना, त्यानंतर तुम्हाला असे दिवसाचे 10 कॉल येतील प्रत्येक विद्यार्थ्याला एजंटचे कॉल येतील की आम्ही तुम्हाला या कॉलेजमध्ये ऍडमिशन करून देऊ, तुम्ही आम्हाला 5 लाख रुपये द्या, तुमचं या कॉलेजमध्ये ऍडमिशन होऊन जाईल। असे खूप सारे स्कॅम महाराष्ट्रात होतील। ठीक आहे, दरवर्षी होतात। दरवर्षी मी असा व्हिडिओ बनवतो सतर्क करण्यासाठी, पण तरी पालक ऐकत नाही, तरी विद्यार्थी ऐकत नाही। ठीक आहे, तुम्हाला एमएसटी सीईटी मध्ये चांगले पर्सेंटाइल मेहनतीनेच येतील, कोणी पर्सेंटाइल वाढून देणार नाही। ठीक आहे, हा ती जी मेहनत आहे ती सोपी करण्याचा प्रयत्न आपण सगळे करू शकतो। सीईटी प्रश्न कसे विचारते, कशा टाईपचे प्रश्न विचारते, दरवर्षी कसे प्रश्न आलेले, ठीक आहे, तशा टाईपचे सिमिलर टाईपचे प्रश्नच तुमचे या वर्षी पण येतील आणि तेच क्वेश्चन आम्ही प्रॅक्टिस करून दाखवलेत, है ना। तर ही गोष्ट समजा, आम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत बाळांनो। क्रॅश कोर्स, मॉक टेस्ट, हे ते दररोज व्हिडिओ टाकतो तुमच्या मोटिवेशनसाठी। एवढं शॉर्टकट राहिलं असतं, आम्ही डायरेक्ट तुम्हाला यांच्यासाठी हे स्कॅमरकडे कनेक्ट केलं असतं ना, जर पर्सेंटाइल वाढून देणार असले तर, है ना। तर हे स्कॅम मागे तुम्ही नका लागू, आणि हे कमी स्कॅम नाही बाळांनो। आता यानंतर काउन्सिलिंग नंतर तुमचे खूप स्कॅम होणार आहेत। दिवसाचे तुम्हाला 10 कॉल येणार आहेत बाळांनो। प्रत्येक जण तुम्हाला सांगेल की 5 लाख रुपये द्या, आम्ही तुमचं ऍडमिशन करून देतो। ठीक आहे, ह्या गोष्टींच्या बळी नाही पडायचंय तुम्हाला। ठीक आहे, तसं आम्ही जसं एमएसटी सीईटीची परीक्षा संपेल लगेच आम्ही एक काउन्सिलिंगची बॅच पण स्टार्ट करणार आहेत, ज्याच्यातून आम्ही तुम्हाला समजवणार आहेत की हे डॉक्युमेंट आता तुम्हाला यावेळेस लागणार आहे। प्रत्येक क्षणी आम्ही तुमच्यासोबत एक काउन्सिलर देणार आहेत, ठीक आहे, जो तुम्हाला गाईड करेल प्रत्येक क्षणी। हे सगळ्या गोष्टींची फॅसिलिटी आम्ही देणार आहेत। एवढे फॅसिलिटी प्रोड्यूस करतोय आम्ही, तर एवढी गोष्ट समजा की हे एवढं सोपं नाहीये बाळांनो। 99% असे चालेल, लगेच पैसे देऊन ऍडमिशन झालं नाही। प्रत्येक स्टेप तुम्हाला फॉलो करावी लागते, अभ्यास चांगला करावा लागतो, चांगले पर्सेंटाइल पडावे लागतात, कॅप राऊंडची प्रोसेस समजावी लागते, डॉक्युमेंट्स कलेक्ट करावे लागतात, आणि त्यानंतर तुमचं एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन होतं। ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपण एक्झाम झाल्यानंतर बोलू, काउन्सिलिंग बद्दल बोलू आपण, पण आता तुम्हाला एक्झाम वरती फोकस करायचा आहे। आणि क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट तुमच्यासाठी एक जीवनदान आहे, या गोष्टीची मी तुम्हाला गॅरंटी देऊ इच्छितो। ठीक आहे, कारण सगळ्या गोष्टी आम्ही एकच ठिकाणी टाकून ठेवलेल्या आहेत, तेवढ्या जरी बघितल्या तरी तुमचे खूप चांगले पर्सेंटाइल येण्याची खूप जास्त शक्यता आहे बाळांनो। ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकतात। भेटतो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ कसा वाटला नक्की तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा। ठीक आहे, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू।